गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, कालपासून आपल्याकडे रिझल्ट सीझन सुरू झालेला आहे. काल आफ्टर मार्केट TCSने रिझल्ट प्रोड्यूस केलेले आहेत. तर रिझल्टमध्ये फार काही जास्त चांगलं नाही आहे आणि रिझल्ट एकदम मिक्स टाईप ऑफ दिलेले आहेत. यामध्ये जर आपण त्याचं थोडंसं ॲनालिसिस जर केलं तर आपल्याला असं समजतं की केवळ जो रेव्हेन्यूचा मॅट्रिक्स आहे तर त्याच्यावरती ॲनालिस्ट एक्सपेक्टेशन TCSचा रिझल्ट बीट करून गेला आहे. अदरवाईज बाकी सगळे जे काही पॅरामीटर्स आहेत त्याच्यावरती तो फेल ठरलेला आहे. परंतु जर आपण याचं कंपॅरिझन आपले US मध्ये जे काही ADRs काम करतात त्यांच्याशी केलं तर मग मात्र आपल्याला असं दिसतं की TCSचा रिझल्ट हा थोडासा पॉझिटिव्ह आहे, फार जास्त निगेटिव्ह नाही आहे. त्याचं कारण असं की कंपनीनं जे रेव्हेन्यू गायडन्स दिलेलं आहे तर त्यामध्ये कंपनीनं येणाऱ्या सेकंड क्वार्टरमध्ये त्यांचं ऑर्डर बुक खूप जास्त स्ट्रॉंग होण्याचे संकेत दिलेले आहेत आणि त्यामुळे जेव्हा त्यांनी रिझल्ट प्रोड्यूस केले तेव्हा US मध्ये आपले ADRs काम करत होते तर ते ऑलमोस्ट 2% आसपास फेल झाले होते, इन्फोसिस आणि विप्रो दोन्हीही. त्यानंतर जेव्हा त्यांनी रेव्हेन्यू गायडन्स दिलं तेव्हा मात्र इन्फोसिस आणि विप्रोचे ADRs हे पूर्णपणे पॉझिटिव्हमध्ये आले आणि ऑलमोस्ट 1.5-2% आसपास तिथे पॉझिटिव्हमध्ये क्लोज आहेत. म्हणजेच आज आपल्याकडे IT सेक्टर फोकसमध्ये राहण्याची पॉसिबिलिटी आहे आणि त्यातल्या त्यात TCS आणि इन्फोसिस ह्या दोन कंपन्या आणि मोस्टली फ्लॅट टू पॉझिटिव्ह असाच सिनेरिओ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाहूयात काय घडतं ते. आता जर आपण US मार्केटकडे जर पाहिलं तर US मार्केट काल रात्री पॉझिटिव्ह क्लोज आहे, ज्यामध्ये आपण म्हणू शकतो की मेजरली शॉर्ट कवरिंग झालेलं आहे. त्याचं कारण असं की फेडचे जे मिनिट्स होते तर ते त्यांनी प्रोड्यूस केलेले आहेत की जे मार्केटला ठीकठाक वाटलेले आहेत आणि त्यामुळे तिथे मार्केट पॉझिटिव्ह क्लोज आहे. जर आपण युरोपियन आणि एशियन मार्केट्स जर पाहिले तर मोस्टली पॉझिटिव्हच आहेत. जर आपण जिओपॉलिटिकल टेन्शन जर पाहिलं तर त्यामध्ये थोडासा कॉन्फ्लिक्टिंग रिपोर्ट आपल्याला पाहायला मिळतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की ट्रम्पनं असं सांगितलं की इराणनं मला फोन केला होता आणि ते फार डेस्परेट आहे डील करण्यासाठी. आता ते मोस्टली खोटं बोलतात हे सगळ्यांना माहिती आहे, परंतु इराणच्या साईडनं ते असं म्हणावं असं डिनाय करण्यात आलेलं नाही. त्यामुळे ही गोष्ट थोडीशी कॉन्फ्लिक्टिंग वाटली. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन वेगळे रिपोर्ट्स आलेत. काही न्यूजपेपरमध्ये असं आहे की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधनं कालपासनं एकही जहाज पास झालेलं नाही आहे. तर काही म्हणजे क्रेडिबल रिपोर्ट्समध्ये असंही आहे की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये कालपासनं ऑलमोस्ट 45 ते 50च्या आसपास जहाजं पास झालेली आहेत. म्हणजेच काय की नक्की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन आहे की नाही हे व्यवस्थित समजत नाही आहे. जर आपण ऑइल प्राईस पाहिले तर जसं ट्रम्पनं स्टेटमेंट केलं तर तसं ऑइल प्राईस थोडेसे फेल झालेले आहेत. ऑलमोस्ट WTI क्रूड $71च्या आसपास ट्रेड करत आहे आणि ब्रेंट क्रूड ऑलमोस्ट $76च्या आसपास. म्हणजेच थोडंसं बजेटमध्ये आहे. आणि जर आजही समजा कुठलंही एक्स्कलेशन झालं नाही असं जर आपण पकडलं तर पुन्हा $70च्या खाली क्रूड ऑइल येऊ शकतं, की जी अगेन इंडियन मार्केटसाठी चांगली गोष्ट आहे. त्यामुळे आता दिवसभरामध्ये कशा पद्धतीनं ज्या काही सगळे सिनॅरिओज आहेत तर ते डेव्हलप होत आहेत ते पाहणं गरजेचं आहे. म्हणजे मोस्टली आज IT स्टॉक्स फोकसमध्ये राहतील. दुसरी गोष्ट म्हणजे जे काही जिओपॉलिटिकल टेन्शन आहे त्याच्यावरती काय सोल्युशन निघतं ते पाहावं लागेल. आणि कतार आणि पाकिस्तान हे पुन्हा एकदा मीडिएट करतायत आणि त्यांनी पुन्हा इराण आणि अमेरिका यांना एकत्र आणून निगोशिएटिंग टेबलवरती बसवण्याचा प्रयत्न चालू केला आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी काही पॉझिटिव्ह काही माइल्डली निगेटिव्ह अशा आहेत, परंतु पॅनिक सिच्युएशन क्रिएट करण्यासारख्या नाही आहेत. जर आपण आपल्या मार्केटकडे जर पाहिलं तर आपल्या मार्केटमध्ये परवा जो एक सायझेबल फॉल आला होता जेव्हा इराण आणि US यांचं युद्ध पुन्हा सुरू झालं अशी बातमी आली तेव्हा. तर त्यानंतर काल आपलं मार्केट सावरलेलं आहे आणि 24,000च्या वरतीच क्लोज केलेलं आहे. म्हणजे आपण जसं कालही मी तुम्हाला सांगितलं होतं की जर 24,000च्या वरती मार्केटनं क्लोज केला तर परवा झालेला जो ब्रेकडाऊन होता तर तो फेक ब्रेकडाऊन होता हे आपण म्हणू शकतो. आता सेकंड म्हणजे आज मार्केट कशा पद्धतीनं राहू शकतं तर मार्केट मोस्टली एका रेंजमध्ये राहू शकतं. ना मार्केट वर जाईल जास्त ना मार्केट खाली येईल.
आता रिझल्ट सीझनमध्ये पहिले आय टी आहेत आणि आय टीकडनं कुठल्याही प्रकारची अपेक्षा मार्केटची नाही आहे. आणि रिझल्ट जे टी सी एसचे आलेले आहेत तर ते त्याचप्रमाणे आहेत की फार जास्त काही रिझल्टमध्ये दम नाही आहे. म्हणजेच काय की आय टीचे रिझल्ट निघून जातील, परंतु मार्केट त्या आय टीच्या बेसिसवरती ना ब्रेकडाऊन होईल ना ब्रेकआउट करेल. परंतु मोस्टली आहे बँकिंग स्टॉक्स आणि रिलायन्स. तर यांच्यामध्ये काय हालचाल होती आहे किंवा यांच्यामध्ये काय घडत आहे किंवा हे कशा पद्धतीने रिझल्ट प्रोड्यूस करतायत, तर त्या गोष्टीला खूप जास्त महत्त्व राहील. आणि त्यांनी जर एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिझल्ट जर प्रोड्यूस केले तर मग आपण मार्केटमध्ये एक ब्रेकआउट आलेला पाहू शकतो. तर मग पाहूयात काय घडतं आहे ते. परंतु मार्केट तोपर्यंत मोस्टली एका रेंजमध्येच राहण्याची पॉसिबिलिटी खूप जास्त आहे. आणि जर आपण इंडिया विक्स पाहिला तर तेही आपल्याला तेच इंडिकेट करतो की मार्केट फार जास्त कुठे जाण्याच्या मूडमध्ये नाही आणि स्पेशली पडण्याच्या मूडमध्ये तर नाही आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा मार्केट पडतं तेव्हा आपण पाहतोय की लोअर साईडनं एक बाईंग प्रेशर आपल्याला पाहायला मिळते आणि मार्केट पुन्हा एका झोनमध्ये येऊन शांत होतं. म्हणजेच काय की वर जाण्यासाठी ट्रिगर पॉईंट नाही आहे आणि खाली जाण्यासाठी लोक जाऊ देत नाही आहेत, कारण साहजिकच आहे की मार्केट एकदम ओव्हरडन परिस्थितीमध्ये आहे आणि कुठल्याही प्रकारचे फार जास्त आपण काय म्हणतो की जे व्हॅल्यू बायर्स आहेत तर ते तिथे येऊन खरेदी करत आहेत आणि डिलिव्हरी घेऊन जात आहेत. त्यामुळे नंबर ऑफ शेअर्स जे आहेत तर ते मार्केटमधली लिक्विडिटी कमी करत चाललेले आहेत आणि हेच जेव्हा एक्सप्लोड होईल तेव्हा ते हायर साईडला किंवा डाऊन साईडला एक कुठल्या तरी बाजूला आपल्याला गेल्याचं पाहायला मिळेल. तर होप सो पाहूयात काय होतं ते. जर आपण कालचा एफ आय एस डी याचा डेटा जर पाहिला तर एफ आय एसनं सेलिंग केलं, परंतु फार नाही, साधारण 500 कोटींच्या आसपास. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 2000 कोटींचं बाईंग केल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतर जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते आहे की मार्केट साधारण एक 90-100 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन करेल. तर मग पाहूयात काय होतं ते. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं हीच आपली अपेक्षा. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.